एक विश्वासणारा व्यक्ती म्हणून तुम्ही कधीच जगाशी तडजोड करू नका. सारा ज्यावेळेस वारली, सारा ज्यावेळेस मेली आणि तिला मुठ माती देण्याचा समय आला, त्यास अब्राम दुःखामध्ये होता. मग सारेला तो तिथंच ठेवून आमच्याकडे आम्ही पाहतो की एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये कोणी तर मेलं तर बाकीचे लोक त्याची मयत करतात. परंतु अब्रामाला ठाऊक होतं माझ्या पत्नीचा मृत्यू सुद्धा हा साधारण मृत्यू असता कामा नये. कारण त्याला माहिती आहे की मी देवाचं पात्र आहे, माझी पत्नी देवाचं पात्र आहे आणि देवाचं पात्र हे नेहमी त्याचं मरण सुद्धा गौरवी मरण असलं पाहिजे. म्हणून मृत्यूच्या काळामध्ये सुद्धा अब्राम दुःखात गळून न जाता त्याने काय केला तर बायबल सांगतं त्यानं आपल्या पत्नीसाठी उत्तम कबरीचा शोध घेतला. आणि ती उत्तम कबर कोणती होती माहिती का? त्या कबरेचं नाव होतं मकपेला. ते थडगत की होते, ती गुहा जी होती त्या गुहेचं नाव होतं मकपेला. ते आमच्या आत्मिक जीवनासाठी फार उत्तम मार्गदर्शक. आज तुम्हाला आणि मला या ख्रिस्ती जीवनामध्ये, विश्वासणाऱ्या जीवनामध्ये कशाची गरज असेल तर मकपेलेची. काय होतं या मकपेलेमध्ये? एवढं का अब्राम त्याच्यावरती जोर देत होता? वास्तविक पाहता सारा मेल्यानंतर ते हित्ती लोक त्याला म्हणायला लागले 400 आणि शकेल तू आम्हाला तोलून देण्याची जी त्याची काय किंमत आहे, कुठली तरी एक गुहा घे आणि आमची कुठलं तरी एक आमचं थडगं घे, त्याच्यामध्ये तिला करून टाक. पण अब्राम म्हटलं नाही, प्रश्न किमतीचा नाहीये, प्रश्न माझ्या स्टँडर्डचा आहे, माझ्या आत्मिक जीवनाच्या पातळीचा आहे. एवढे वर्ष विश्वासणारं जीवन जगत असताना मी आता या क्षणाला सुद्धा मी तडजोडीचे जीवन जगणार नाही. कान देऊ नाही का? तुम्ही कधी कधी विश्वासाच्या सर्वोच्च पातळीवरती येता, परंतु कधी कधी अशा प्रकारची तुमची अवस्था असते की त्यावेळेस तुम्ही दुःखामध्ये गढून जाऊन जे तुमचं कॉलिंग, जी देवानं तुम्हाला हाक मारली होती, जी अब्रामाला देवानं हाक मारली होती, काय हाक मारली होती? मी तुझ्याद्वारे राष्ट्र आशीर्वादित करेल, तुझ्यापासून एक मोठं राष्ट्र निर्माण करेल, तुझ्या संततीच्या द्वारे राष्ट्र आशीर्वादित करेल. आता अब्राम ते कधी विसरला नव्हता. कॉलिंग काय त्याचं? तो लोकांसाठी आशीर्वादित ठरणार आहे. लोक त्याला आशीर्वाद देणार नाही, तो लोकांना आशीर्वाद देणार आहे. आता हेती लोक त्याला म्हणतात आमची कबर तुम्ही फुकट घ्या, म्हणजे आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो. पण अब्रामाला ठाऊक होतं मी लोकांसाठी आशीर्वादित असणार आहे. लक्षात घ्या, तुमचं जीवन अशाच पद्धतीने तुम्हाला जगता आलं पाहिजे. असलं मलूल जीवन, असं पडकं जीवन, असलं रडत खडत जीवन जगू नका. त्यानं पत्नीला बाजूला ठेवलं, ती गमावलेली, ती मेलेली याचा विचार करत बसला नाही. तो म्हटला तिच्यासाठी मी मकपेला देणार आहे. मकपेला म्हणजे दोनदा, मकपेला म्हणजे दुप्पट.